मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक ओमकारजी शेट्टी सर. धन्यवाद. थँक्यू सो मच अजय दादा खरत. ओ काळजी घ्या, काळजी घ्या, काळजी घ्या. पाणी घेऊन जा, पटकन जा मैदानाच्या आतमध्ये आणि फर्स्ट एड रिलीज स्प्रे देखील घेऊन जा. ओके का ऑल? खेळाडूंची काळजी आपलं कर्तव्य आहे. चला जा पटकन 12th मॅन, नाहीतर रोहित जा पटकन. फर्स्ट एड घेऊन जा. मैदानाच्या आतमध्ये बॉल तिकडे डिलिव्हर करताना थोडे स्कीड झालं, पाय घसरला आणि त्यामुळे आपण पाहिलं बॉडी बॅलन्स गमावताना असंच काही झालं होतं हार्दिक पांड्या सोबत. त्याला इंजरी फेस करावी लागली. मोहम्मद सिराज अशा वेगवान गोलंदाजांना ज्यावेळी स्किट झाल्यानंतर पाय ज्यावेळी मुरगळतो त्यावेळी दुखापत मोठी होण्याचे चान्सेस जास्त असतात. इथे आपण होप्स करूयात की सगळं काही व्यवस्थित असेल. काही सन्मान असतील राहुल तर आपण कंप्लीट करूयात तोपर्यंत. राहुल सर आपण करणार होतो ओमकार सर, परंतु आपण खरं तर एक गोष्ट पाहिली, जसा खेळाडू स्किट झाला आणि त्याला दुखापत झाली, लगेच मयूरदादांनी खरं तर कॉल केला. आता तुम्हाला या स्पर्धेमध्ये दररोज 2 डॉक्टर देखील पाहायला मिळतील. स्पर्धेमध्ये कुठेही कमी पडणार नाही याची सातत्याने काळजी घेतली जाते आणि त्वरित आता 2 डॉक्टरची सुविधा मयूरजी पिसेकर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे. कमान डीजे. थँक्यू डीजे. चला दुखापत ग्रस्त झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानावरती गोलंदाजीसाठी रोहन तयार आहे. नक्कीच हा टाळ्यांचा कडकडाट रोहनसाठी. थोडीशी दुखापत झाली होती, त्यानंतर पुन्हा एकदा तो सज्ज झालाय. आता यानंतर आपण जी ग्रुपच्या मॅचेस सुरू करणार आहोत. ऑन साइडला पहिला बॉल पुल पॉवरफुल आणि ज्या हनुमान आरडी चांदपची सुरुवात धमाकेदार चौकारानं झाली आहे. आता जी ग्रुप मधनं मॅचेसला सुरुवात आपण करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी नागाव आणि कोपरखेरणे, त्यानंतर जहनुमान डायगर वर्सेस तुम्हाला पाहायला मिळेल विकासदादा वायले कस्तुरी 11 वसार. अगदी पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून ही टीम खेळ. त्यानंतर निवाळीपाडा आणि त्यांना फाईट करेल गावदेवी भाल आणि त्यानंतर हेदुटणे ब आणि नारायण. पहिला बॉल डॉट, तदनंतर 4, तदनंतर व्हाईट बॉल ऑन स्क्रीन सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. मॅचचा आनंद घेत असताना गोल्डन मॅन हरिभाऊ शिंदे. ऑन साइडला पुन्हा केल्या पूल. यावेळी देखील क्षेत्र खाली आहे. आउटफील्ड इकडे थोडी स्लो झाली आहे पडल्यानंतर, कारण थोडा उंच गेला होता, टायमिंग कमी होतं. कोणी विचार केलाय की टीम इन ऍक्शन उतरेल, शाहूराजे वडवली आणि धनराज म्हात्रेच्या बिहाफ मध्ये खेळावं लागेल. एखादं सकाळ सकाळी पहाटे वाईट स्वप्न पडावं ना, अगदी त्या प्रकारे शाहूराजे वडवलीच्या क्रिकेटसाठी ज्या खेळाडूंना या गावाला लढायला झुंजायला शिकवलं, सध्या तो दुखापतग्रस्त आणि त्याच्या बिहाफ मध्ये आज शाहूराजे वडवली खेळतीये. रोहित नाहीये आज, त्यांना विजयाची भेट द्यायची तर चांगलं खेळावं लागेल. टीम वडवलीला ऑन साइडला पूल केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
मिळतील धावा 4. मागच्या 4 बॉलमध्ये 2 चौकार 1 डबल रन झाले 11. सुसाट सुटली आहे मैदानावरती टीम. फटका मिस टायमिंग, क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिलाय आणि त्याच दरम्यान एक सिंगल या ठिकाणी ऍड केली जाईल. कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईन होतील अजय दादा घरात. या सर स्वागत आहे आपलं. बॅकफुटला जाऊन स्क्वाकट करायचं होतं, स्लाइस करायचं होतं बॉलला. तो चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. टीमची टोटल पहिलं षटक संपल्यानंतर एक चांगली सुरुवात. 12 रन्स मिळाल्यात. अजय सर काय म्हणाल? एका बाजूला शाहूराजे वडवली, दुसऱ्या बाजूला जय हनुमान आरडी चांदप खेळतीये. पहिल्या डावात आपण पाहिलं 59 बनले आणि 60 धावेचं लक्ष आणि 58 वरती डाव थांबला होता. एका धावेनं सामना गमवावा लागला आंबेशिवला. एका रनची व्हॅल्यू काय त्या मैदानावरती आपल्याला जरूर कळालं. त्यामुळे इच अँड एव्हरी रन, इच अँड एव्हरी बॉल या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे. अजय दादा, या स्पर्धेमध्ये तू दुसऱ्यांदा जोडला जातोय, काय म्हणशील? येस, फर्स्ट टाइम जॉईन होतोय, काय म्हणशील? कसं वाटतं आयोजन आज? जर तुझ्या सोबतीनं काही म्हणायचं झालं, इथे आल्यानंतर हार्ट ऑफ सिटी भिवंडी चैलेंज ग्राउंड की आठवण होता? डेफिनेटली पहली बार मैं कमेंट्री के लिए आया हूँ इस टूर्नामेंट में और कहीं ना कहीं एक सपने जैसा लग रहा है, सही बोलूँ तो। इससे पहले भी जो एडिशंस हुए हैं ज़रूर मैं सोच रहा था कि मौका मिले तो बहुत बढ़िया होगा और आज वो मौका मिला है। थैंक्स कहना चाहूँगा प्रतीक पिसेकर साहब और मयूर पिसेकर साहब को, मयूर ग्रुप को। 12 रन एक अच्छा स्कोर है पहले ओवर में। इस बार सीधे बल्ले से लॉफ्ट कर दिया है, पहले बाउंस पर पहुंचे लॉन्ग ऑन फील्डर के पास। अच्छा क्षेत्ररक्षण, थोड़े दूर थे फील्डर लेकिन जल्दी पहुंचे गेंद तक। 1 रन लेने का अवसर वहां पर। इस तरह के शॉट्स बल्लेबाजों का आत्मविश्वास बढ़ाते हैं जब आप बल्ले के बीचों बीच लेकर खेलते हो, खासतौर पर पारी की शुरुआत में। रोहित और किरण की सलामी जोड़ी क्रीज पर। राजा की गेंद इस बार घुमाया है हवा में, गेंद नो बॉल का इशारा, डीप स्क्वायर लेग पर अच्छा कैच जरूर लपका गया है। रनआउट का अवसर है और बैट्समैन को जाना होगा पेविलियन में। बीमर बॉल, नो बॉल, उस पर रनआउट होते हुए बैटर। असते आणि तिकडे चालली आहे विकेट. फलंदाज झाले त्या ठिकाणी बाद. धक्का लागलाय या मॅच मध्ये. आपण पाहता 15 या आकड्यावरती पहिला नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. एक चांगली सुरुवात, 12 धावा पहिल्या षटकात. त्यानंतर नो बॉल. पुढचा बॉल फ्री फेस करायची इतकी घाई झाली होती की डायरेक्ट आता डगआउट मध्ये जाऊन तो बॉल ग्राउंडच्या अगदी आपण पाहिलं प्लस डगआउट मधनं पाहायला लागेल. न्यू बॅटर मैदानावरती इंटर होतील. 15 ला 1 बाद. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले होते, रोहन आणि आता राजा. मागचा बॉल नो बॉल होता, त्यामुळे हा फ्री हिट. अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येत असताना फ्री हिटचा बॉल होता या बॉलिंग ट्रॅकवर. वॉट बॉल. टप्पा पडला, हा देखील थोडासा खाली राहिला. डॉट बॉलची होती आहे या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडू आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झाला. महाराष्ट्र राज्य राखीव दलातील पोलीस त्या सोबतीनं अगदी भारताचं येणारं भविष्य घडवताना शिक्षक
उद्योग क्षेत्रातील आदी बिल्डर्स अँड एंटरप्राइजेसचे ओनर, रायगडातील गोल्डन मॅन आणि समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव, ज्यांना डीडी नॅशनल अर्थातच टेलिव्हिजन सेटवरती देखील बँगलोरच्या स्पर्धेमध्ये आपण ऐकलं आणि अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करताना आपण ज्यांना पाहतो, असा समालोचन क्षेत्रातील एक आदर्श चेहरा कॉमेंडेटर मच्छिंद्र पाटील सरांचं शुभागमन झाला. वेलकम सरजी, स्वागत आहे तुमचं. 15 लॉस ऑफ 1 सगळी सोय होईल सर, थोडं थांबा. बॅटची लागली कडा, बॉल चालला शॉर्ट थर्ड मारला आणि फायनली या ठिकाणी आलाय अजून एक डॉट बॉल. काय म्हणाल अजय सर, जे कमबॅक आता गोलंदाज राजानं केलंय, कारण बिमर नंतर लगातार 3 चेंडू डॉट टाकणं त्याच्यासाठी तुमचा संयम, गोलंदाजीतलं कंट्रोल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. स्वतःला बॅक करत असताना चांगले बॉल टाकलेत, परंतु हा बॉल फुल टॉस समोर मारलाय, अगदी काळ्या पडद्यासमोर. 1 बाउन्स नाही, थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. म्हणावं लागेल ओमकार, तुमची नजर लागली कदाचित गोलंदाजाला. प्रशंसा चालू होती, परंतु त्यामध्येच एक फुल टॉस बॉल टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज जयेशनं. हा पहिला षटकार या मॅच मधला. धावसंख्या वेगानं वाढते 21. 21 लॉस ऑफ 1 षटकार. तदनंतर सांगत असताना कॉमेंटेटर कर्स अगदी होतं, ह्या गोष्टी देखील बऱ्याच वेळा बहुतांशी होतात. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये एक्साइटमेंट देखील प्लसची देखील खूप असते. ज्यावेळी आपण मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करतो, स्पेशली रणजी ट्रॉफी असेल किंवा विविध स्पर्धा असतील. षटकार संपले, 2 धावा आलेत 22. त्यावेळी फक्त स्टुडिओ पुरतं कॉमेंट्री लिमिटेड असतं. जसं पुण्याला तू स्टेडियमला एक्सपिरियन्स घेतला असेल आणि त्यावेळी तुम्ही बॅट्समनच्या लेंथ लाईन अगदी बॉलर्सला सांगू शकता की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, फिल्डिंग कुठे लागले, बॉल कुठे टाकला जाऊ शकतो. बट या 5 ओव्हरच्या शॉर्ट टर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ते राईट्स ॲज अ कॉमेंटेटर आपल्याकडे नसतात. खूप सारे प्रतिबिंब असतात ज्यावेळी तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करता. अजयदादा, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव तू देखील घेतला, मला देखील अनेक वेळा डी.वाय. पाटील असेल, वानखेडे अशा मैदानावरती ज्यावेळी अंडर-19 रणजीच्या मॅचेस होतात, खूप वेळा संधी आता टेनिस बॉल क्रिकेटच्या समालोचकांना मोठ्या प्रमाणात मिळते. ती एक प्राऊड मुवमेंट आपल्या सगळ्यासाठी. बट किती कंपेअर करशील या दोन्ही फॉर्मॅटला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून? दोन्ही ठिकाणी वेगवेगळे चॅलेंजेस असतात आणि जसं तू सांगितलं की इकडे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली ग्राउंड कॉमेंट्री चालू असते, खेळाडू आपला आवाज ऐकतात, त्यामुळेच फार सावध राहून आपल्याला बोलावं लागतं. आपण कुठल्याही टीमला कुठलाच सल्ला देऊ शकत नाही किंवा डायरेक्शन देऊ शकत नाही. या सर्व गोष्टींचा पुरेपूर आपल्याला त्याकडे लक्ष वेधावं लागतं. आणि इंटरनॅशनल किंवा रणजी मॅचेस म्हणाला, लेदर बॉल क्रिकेट, तिकडे बहुतांश वेळेला ग्राउंड कॉमेंट्री नसते, फक्त टीव्ही पुरती कॉमेंट्री असते आणि त्यामुळे तिकडे आपण बऱ्याचशा गोष्टी आणखी एक्स्ट्रा बोलू शकतो आणि खूप आरामात त्या सगळ्या गोष्टी बोलता येतात. टेनिस बॉलमध्ये ज्यावेळी तुम्ही कॉमेंट्री करता, बॉल डिलिव्हर होताना 1-2 सेकंदाचा पॉज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जेणेकरून अंपायर्सला आपल्याकडे स्निकोमीटर अल्ट्रा एज नाही आहे, त्या कटचा आवाज जाल. बोला तयार. अर्ध्या विकेटवर टाकलाय, हुक केलाय, चाललाय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. हा आला एक दमदार षटकार. त्या सोबतीनं कोणी गेस्ट आले, त्यांचा सन्मान तुम्हाला करायचा आहे. पुरस्कर्त्यांची नावं आहेत ती तुम्हाला घ्यायची आहेत. प्रत्येक बॉल टू बॉल अपडेट स्कोर तुम्हाला पोचवायचा आहे. रन बॉल किती झालेत, करंट रन रेट काय, रिक्वायर रन रेट काय, कुणी पाहुणे आलेत, ऑर्गनायझर्स आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या कौतुकाची छाप तुम्हाला सोडायची आहे. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करताना जी मजा ती काही खूप वेगळी असते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचा कॉमेंट्रीचा आत्मा हा असायला हवा की तुम्ही प्लेयर्सला किती मोटिवेट करू शकता, त्यांच्या गावासाठी खेळण्याची जिद्द कशा प्रकारे देऊ शकता. गोलंदाज रोहित, हा बॉल चांगला आहे, अगदी खोलात टाकलाय, टर्न केलाय ऑन साईडला. डीप स्क्वेरिश मिड विकेटला तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 29 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचले. सध्या 3रं षटक प्रगती पथावर आहे. वडवली आणि त्यांच्या विरुद्ध RD चांदप असा हा सामना, आजचा 2रा सामना आहे. पहिला सामना काय चित्त थरारक अवस्थेत जाताना आपण बघितला, अगदी लास्ट बॉल थ्रिलर होता आणि या मॅचमध्ये देखील ती अपेक्षा केली जाऊ शकते. फलंदाज चांगली सध्या कामगिरी करताना दिसत आहेत. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चांगली लाईन, थोडासा दूर टाकला फलंदाजापासून. VIP एंड कडून जेव्हा गोलंदाजी होते, बऱ्याच उजव्या हाताच्या फलंदाजांना आपण बघतोय की ऑन साईडला खेळण्याचा फार जास्त प्रयत्न होतो, कारण वाऱ्याची दिशा तिकडे आहे, वेगानं वारे वाहत आहेत ऑन साईडला, त्याचा फायदा घेण्याचा बऱ्याचदा प्रयत्न फलंदाजांनी केलाय. थोडासा खाली राहणारा बॉल, पुन्हा एकदा
उजव्या यष्टीच्या बाहेर बीट केलंय बॅटरला. खूप चांगली गोलंदाजी. पहिला बॉल खराब होता, शॉर्ट बॉल होता, त्याच्यावर षटकार आला होता, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक रोहितनं करून दाखवलंय. धावसंख्या स्थिर आहे 29. तर म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काय म्हटलं जातं, जिकडे वारा तिकडे मारा. तर मग रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन विकेटवरती असणं, जेव्हा दोन एंड क्रिकेट खेळलं जातं ते बहुतांशी महत्त्वाचं असतं. बॉल तयार, बॅटच्या समोर होता, ऑन साईडला लॉफ्ट करायचं होतं, उचलता आला नाही प्रॉपरली. जे एलिव्हेशन आणि जे टायमिंग हवं होतं, नॉन स्ट्रायकर यांच्या बॅट्समनला दुखापत आहे आणि अशा स्टेजला 2 धावा बनू शकणार नाही आहेत हे तिकडे माहिती होतं बॅट्समन रोहितला. तरी देखील जयेशनं कॉल केला, बट रोहितचं कौतुक व्हायला हवं, त्याचं कुठेही कॉल नव्हता की ते रन घ्यायची आहे. तरी देखील जयेशसाठी त्याने आपली विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली आहे. फाईस केलेले आहे फलंदाज रोहितनं. तो थांबून देखील राहिला असता, पण एकतर तो इंजर्ड देखील आहे. खरं तर त्याचा नेव्हर से डाय ॲटिट्यूड आपल्याला पाहायला मिळाला या मॅचमध्ये. दुखापतग्रस्त असताना देखील तो खेळला, 2 चौकार देखील ठोकले, परंतु कदाचित जयेशनं 2 षटकार ठोकलेले आहेत, त्यामुळेच त्याच्यासाठी त्याने आपली विकेट बहाल केली आहे. दुसरा धक्का बसलाय. संघाची धावसंख्या 30 असताना शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. नवीन बॅटर रवी मैदानामध्ये इन ॲट नंबर 4. बॅटच्या समोर होता, लॉफ्ट केलाय, आता देखील टायमिंग एलिव्हेशन नाहीये. समोर आहे लॉंग ऑन, शाहू राजे वडवली लिव्हिंग टॉप, विकेट मिळते फलंदाज बाद. असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. थँक्यू डीजे. सध्या टीम खेळती आहे मैदानावरती शाहूराजे वडवली. आणि शाहूराजे वडवली म्हटलं की बदलापूर क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष संतोषदा म्हात्रे. आणि आता जे सॉन्ग तुम्ही ऐकलं, भिरभिरणारा असा हा वारा मनाला भावलाय र, असा डॅशिंग रुबाबाचा मयूरदादा. आणि हे सॉन्ग ज्याच्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालं, अक्षय संतोष म्हात्रे. अतिशय सुंदर आवाजात हे गाणं. आणि मयूरदादाच्या आयुष्याचं कर्तृत्व इतकं मोठं आहे ना अजय दादा, सांगताना तुला मयूरदादाचा मित्र म्हणून एक अभिमान वाटेल की लवकरच त्याच्या जीवनचरित्रावरती युवकांसाठी प्रेरणास्थान मयूरपंख नावानं एक पुस्तक देखील लवकरच आपल्याला येताना पाहायला मिळेल. आणि वयाच्या अवघ्या 30-32 मध्ये जर तुमच्यावरती पुस्तकं येत असतील, तुमच्या लाईफची बायोग्राफी अगदी अनेक लेखक जर मांडायला उत्सुक असतील, तर मग आयुष्यामध्ये अजून काय पाहिजे. आणि त्यातूनच खरं तर आईवडिलांचे संस्कार, त्यांनी दिलेली शिकवण, समाजसेवा, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, विज्ञान क्षेत्रात आज जे मयूर ग्रुप काम करत आहे ना, त्याच्यापैकी हे क्रीडा क्षेत्रातील स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक तुझ्यासमोर एक छोटीशी झलक आहे. आणि मयूरदादा आणि प्रतीकदादासाठी फक्त इतकंच. आता कुठे आपण 7व्या-8व्या पर्वामध्ये आलोय. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहा बाकी है, अभी तो नापिए इन दोनों भाइयों ने मुट्ठी भर जमीन, अभी नापना पूरा आसमा बाकी है. एक काळ असा येईल अजय दादा भविष्यात, जर आपलं भाकीत खरं होत आहे तर खरं तर आपल्यासाठी प्राऊड मुवमेंट आहे. याच मैदानावरती येत्या काळात कदाचित IPL वगैरे मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतील. ज्या स्टेजला सध्या हे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल उभं राहिलंय. आणि तो दिवस कदाचित जास्त फारसा दूर नाही आहे. आता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बनत आहे स्वर्गीय दिबा पाटील नावानं. त्या सोबतीनं वानखेडे आपल्याला जवळ आहे, DY पाटील आपल्याला जवळ आहे. आणि जर इकडे आपण पाहिलं ना, तर ज्या विभागाला तू बिलॉंग करतो, आमनेला देखील एक भव्य दिव्य इंटरनॅशनल स्टेडियम खरं तर भारतीय सरकारच्या माध्यमातून घोषित झालं आहे. त्याच्यामध्ये देखील थोडंसं इकडे तिकडे सुरू आहे. आणि तदनंतर जर का इन केस अनेक विदेशातून टीम येतात प्रॅक्टिससाठी, ग्राउंड जर पाहिजे, तर सगळ्यांची नजर लागेल अनेक इंटरनॅशनल टीमची, ती म्हणजे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलाकडे. पुढील वाटचालीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. इथे फुल टॉस टायमिंग झालाय का? हो झालाय. चाललाय लॉंग ऑनला गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये हा आलाय.
या ठिकाणी षटकार. काय म्हणशील? खरंच कौतुकास्पद आहे. दादांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. फार कमी वयामध्ये त्यांनी फार उंच भरारी घेतलेली आहे. मग ते औद्योगिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल, सर्वच क्षेत्रांमध्ये परिपूर्ण विकास खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ते धावांचा विकास आता करण्याचा प्रयत्न फलंदाज करताना दिसतोय. चांगला षटकार ठोकलाय. यावेळेला मात्र शफल करत असताना फाईन लेगकडे खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा वेगवान बॉल होता. लवकर बॉल निघून गेला. बॅट थोडी उशिरानं फिरली. येतोय डॉट बॉल. चांगलं क्रिकेट या मॅचमध्ये आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. चौथं षटक सुरू झालंय. धावसंख्या 38, 3 गड्यांच्या मोबदल्यात. आर.डी. चांदप संघ प्रथम बॅटिंग करत असताना वडवलीच्या विरोधात. हो, कट करण्याचा प्रयत्न होता. खूप जास्त बाहेर टाकलाय. वाईट. अवांतर धाव. धावसंख्येत थोडी भर पडताना दिसते. 39 धावा फलकावर लागत आहेत. 5-5 षटकांच्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामीणचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेटची बातच न्यारी. शॉर्ट बॉल पुल केलाय, मात्र फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज, विकेट किपर दोघे प्रयत्नशील होते. दोघांच्या मध्ये जाऊन बॉल पडलाय आणि तिसरा फिल्डर आला बॉल उचलण्यासाठी. तोपर्यंत मात्र अतिशय वेगानं 2 धावा कंप्लीट केल्यात फलंदाजांनी. या 2 धावांच्या जोरावर चांदप संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 41 वर. 41 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. मागच्या मॅचमध्ये जशी तू चर्चा केली होती की 50-55 एक फार चांगली धावसंख्या आहे. 59 झाल्या होत्या आणि प्रतिस्पर्धी संघानं देखील पुरेपूर प्रयत्न केला होता. मात्र आंबेशिव संघ, मला असं वाटतं की शेवटच्या ओव्हरमध्ये लेग साईडला जास्त टार्गेट करण्याच्या नादात ते पराभूत झाले. नाहीतर ऑफ साईडला देखील त्यांच्याकडे फटके होते, परंतु त्यांनी तो तेवढा प्रयत्न केला नाही. पण चांगला प्रयत्न होता. मिस टाइम फटका आहे. आता सोपी संधी आणि फलंदाज बाद. कॉटन बोल्ड. क्या बात हा. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शाहूराजे वडवली संघाच्या माध्यमातून. त्या संघाचं नाव देखील सर खूप सुंदर आहे. शाहूराजे. आपण मोस्ट ऑफ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं संघ पाहतो, संभाजी राजांच्या नावानं संघ पाहतो. पण स्वराज्यामध्ये ज्या नावाचा रोल, भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, त्या नावानं मागचे अनेक वर्ष बदलापूरचं क्रिकेट ही टीम गाजवते. शाहूराजे वडवली. आणि या हंगामात हा संघ फार कमी क्रिकेट खेळला आहे, कारण या टीमची जी ओळख आहे, धनराज म्हात्रे बदलापूरचं क्रिकेट, ज्याला गोट्या दादा या नावानं ओळखतं. आणि खरंच दादाची दादागिरी आहे ना, बदलापूरच्या क्रिकेटनं अनेक वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली आहे. आणि आज मयूर चषक ही स्पर्धा अगदी प्रतीकदादा, मयूरदादाची आहे ना, ज्या टीम्स झोपी गेल्या असतील ना, त्या आपण 1 महिना आधी जागा होतात की पुढे जाऊन ही स्पर्धा खेळायची आहे. सराव सत्र सुरू होतं आणि 80 संघांना आमंत्रित केलंय. आताही 50 संघ अगदी पेंडिंगला आहेत. त्यांचं अजूनही स्वप्न आहे की आम्हाला पण स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक खेळायचा आहे. आणि मयूरदादांना सगळ्यांना शब्द दिलाय, पुढच्या वर्षी मोस्ट ऑफ त्या 50 मधनं कमीत कमी 20 तरी नवीन संघ, फ्रेश टीम आपण ऍड करणार आहोत. तर मग तुम्हाला परफॉर्म देणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे तर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, जेणेकरून परफॉर्म बेसवरती ही टुर्नामेंट पुढे जाऊन तुम्ही खेळू शकता. षटक संपल्या मैदानावरती. नंबर 4 धावा झालेत 41. पुढचा सामना आता जी ग्रुपला त्यानंतर आपण सुरुवात करत आहोत. आणि नवी मुंबई विभागातून दोन्ही टीम्स खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला कोपरखेरणे, नागाव तसं कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटने अंतर्गत खेळतं. मात्र आता हा परिसर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आत्ता जोडला गेलाय आणि तोच नागाव संघ आपल्याला इन ॲक्शन 14 गाव विभागातून पाहायला मिळेल. चला या टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन, एका बाजूला सूरज, सिद्धू, राकेश त्यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला कोपरखेरणे, ती देखील एक पॅक टीम आहे. तर मग मजा येईल पुढील लढतीसाठी. त्यानंतर तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल रायगडातील, अगदी ठाणे जिल्ह्यातील एक सर्वाधिक मोठं आयोजन नुकतंच रजनी क्रिकेटचं पार पडलं, जे हनुमान डायगर चषक. आणि एक गाव एक संघ कल्याण डोंबिवलीमध्ये मागच्या अनेक वर्ष जर तुम्हाला कोणत्या गावामध्ये पाहायला मिळतं, एकता अखंडता ही ज्या गावाची ताकद आहे, जे हनुमान डायगर, आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच कस्तुरी लवन गावदेवी वसार संघ. या टीम्स तुम्ही रिपोर्टिंग करा वेळेवरती, चांगला खेळा. सगळ्या टीमचं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026च्या चौथ्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये. शेवटच्या षटकाला प्रारंभ होत आहे. 41 धावा फलकावर. सेट बॅटर मात्र माघारी परतलेत. विशेषतः जयेश, ज्यानं 24 धावांची खूप चांगली खेळी साकारली. सलामीवीर रोहितनं 13 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. गोलंदाजीसाठी रोहन. उसळता बॉल खेळण्याचा प्रयत्न झालेला नाही. सुरुवातीला असं वाटलं होतं की फलंदाज पुल शॉट किंवा हुक शॉट खेळेल, परंतु सोडून दिला. चांगला बॉल. बाउन्सरचा खूप सुरेख वापर केलाय रोहननं. गोलंदाजीची सुरुवात देखील रोहननं केली होती. पॉवर प्लेमध्ये चांगला मारा त्याचा पाहायला मिळाला होता.
पण जरूर 2 चौकार त्या षटकामध्ये आले होते, परंतु फार भरवशाचा गोलंदाज आहे रोहन. व्हाईट बॉलला या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलं. अंपायरचा डिसिजन अगदी जो आलाय फेअर, त्याला बॅटिंग साईड DRS घेण्यात आला. मागे जर तुम्ही पाहिलं तर यष्टीरक्षक म्हात्रे जे बाहुबल आहेत, टीम शाहूराजे वडवलीचे, आज त्यांना पण या ठिकाणी जिम्मेदारी उचलली आहे की धनराजच्या बिहाफमध्ये जो भी करना आज मुझकोही करना. थोडंसं अपील देखील तिकडे मागे झालं होतं. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. डिसिजन पेंडिंग आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 तुम्ही पाहता. नेतृत्व कर्तृत्व ज्या व्यक्तिमत्वाचं प्रचंड मोठं असं एक आदर्श यूथ आयकॉन मयूर पिसेकर यांच्या स्वप्नातनं साकार झालेला आपल्या आई वडिलांच्या आठवणी खातीर ही स्पर्धा आता तुम्हाला पाहायला मिळते. अजय दादा, तुझ्या माहितीसाठी समोर बाईकचं शोरूम अगदी जवळपास तुला पाहायला मिळतं. तब्बल 10 टू व्हीलर मोटर बाईक आहेत. 80 ग्रामीण संघातून अगदी ज्या 10 टॉप टीम सुपर 10 मध्ये येतील त्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू जो प्रत्येक संघातील असेल त्यांच्यासाठी एक टू व्हीलर मोटर बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. काही क्षणात थर्ड अंपायर सिक्रेट चेक करतील आणि आपल्या टेलिव्हिजन सेट, टीव्ही मॉनिटर, लॅपटॉप आणि मोबाईल यूट्यूब स्क्रीनवरती तुम्हाला निर्णय येईल. फार डिलिव्हरी डॉट बॉल DRS गमावला बॅटिंग साईड. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. टप्पा पडला अर्ध्या विकेटवरती आणि अगदी नाकासमोरून आणि चेहऱ्यासमोरून हा बॉल निघून गेलाय आणि एक DRS पर इनिंग तुमच्याकडे, तो आता तुम्ही गमावलाय. आता ऑनफिल्ड अंपायर डिसिजनवरती तुम्हाला खेळावं लागेल. जय हनुमान RD चांदप संघ. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पुल खेळलाय इन फ्रंट ऑफ मिड विकेट. डीप मध्ये खेळाडू वाईडिश लॉंग ऑनला जबरदस्त कॅच. अफलातून जजमेंट आणि सुरक्षित हातांची जोडी पाहायला मिळाली. फलंदाज बाद. हे फक्त 4 चेंडू आता बाकी आहेत RD चांदप संघाच्या डावामध्ये. प्रथम बॅटिंग ते करतायत या मॅच मध्ये वडवली संघाविरुद्ध. फलकावर धावसंख्या 41. 4 बॉल्समध्ये किमान 2 मोठे फटके जर आले तर कदाचित 55 पर्यंत आपल्याला धावसंख्या जाताना दिसेल. तो प्रयत्न करावा देखील लागणार आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल बाउन्सर होता. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांनी केला. त्यानंतर त्याने पुन्हा धाडस दाखवलं. अखोट टप्प्याचा बॉल टाकला आणि त्याच्यावर विकेट प्राप्त केली. नवीन बॅटर राजेश. स्लोवर डिलिव्हरी उजव्या यष्टीच्या फार बाहेर टाकलाय, त्यामुळेच वाईट घोषित करतायत पंच. खरं तर फलंदाजाला बॉल उमगला नव्हता. वेगात चांगला बदल केला होता परंतु दिशा भरकटली गेली. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 42. नक्कीच रोहनचा वापराना जर आपण पाहिला तर पहिल्या षटकात आणि तदनंतर त्याला डेट ओव्हरमध्ये या ठिकाणी आणलं गेलं. एक वेगळी रणनीती कॅप्टनच्या माध्यमातून आणि असं म्हणू शकतो की आतापर्यंत यशस्वी आहे. टप्पा पडलाय, कटर बाहेर निघतोय, कंट्रोल खूप चांगला आहे त्याचं बॉलिंगमध्ये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. 42 लॉस ऑफ 5, 42ला 5 बाद. काय म्हणशील अजय दादा, ग्राउंडकडे पाहिल्यानंतर आता तू दुपारच्या सत्रात पाहतो जेव्हा फ्लडलाईट ऑन होतात ना, धर्मशाळेचा फील, एखाद्या कॅरिबियन बेटावरती जसं ग्राउंड असावं अगदी त्याचा फील, हवेचा गारवा इकडे प्रचंड प्रमाणात अगदी अंगाला झुळूक देतो. रनआउटसाठी ट्राय केला जाईल आणि खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. नॉट आउट. 2 धावा पूर्ण होतील. धावफलक 2ने पुढे गेलाय. 44 धावा धावफलकावर. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. काय म्हणशील अजय दादा, ग्राउंड लेवलला जर ग्रास कटिंग तू पाहिली, खेळपट्टी एखादा पान त्यामध्ये काट टाकावा, इतकी सुंदर अगदी आपण पाहता रोलिंग झालेली पाटा स्पीडी फायरी विकेट आहे. आणि अशा विकेटवरती फिरकीपट्टूंना कटर टाकणं, बॉल वळवणं हे सगळं थोडंसं चॅलेंज असतं. ज्यावेळी थोडंसं ग्रास ग्राउंडवरती असतं, बट इथे ते कंट्रोल रोहनच्या बॉलिंगमध्ये पाहायला मिळतं. कारण फास्टरसाठी अशा विकेट्स खूप बेनिफिट देऊन जातात. खऱ्या अर्थानं स्पोर्टिंग विकेट आहे. थोडासा वेट करत असताना उडवलाय ऑन साईडला, हवेत आहे. मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज धावतोय. ओ हो, काय एफर्ट होता. बॉल हातात पडला खरा परंतु हातातून निसटला शेवटच्या क्षणाला. मात्र प्रयत्नांना 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. 2 धावा येथे कंप्लीट केल्यात फलंदाजांनी. शेवटच्या षटकामध्ये एकही मोठा फटका पाहायला मिळालेला नाही. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 5 बाद 46. 46 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 46 लॉस ऑफ 5. 46ला 5. वडवली ते गाव आहे ज्या गावानं कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रामध्ये देखील खूप मोठं काम केलंय. वरुणदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे शाहूराज क्रिकेट क्लब अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आयोजित करत असतं.
बदलापुरातील राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव वामनदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली टॉससाठी कॅप्टन्स आपण रेडी राहायचं. एक सिंगल ॲड केली जाईल, एका धावेनं स्कोर पुढे जाईल, सेकंडचा कॉल आणि 50 धावा बनवण्याचा मानस प्रत्येक टीम घेऊन येतं. पण इथे बनलेत 48 आणि 48ला विकेट. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या गेलेल्या 6 आणि डाव संपलाय मैदानावरती पहिला. यस, शेवटची रनआउटची विकेट पकडून 6, 48 लॉस ऑफ 6 आणि खूप सुंदर गोलंदाजी शाहूराजे वडवली संघानं केली असते. टून विथ अस यानंतर जी ग्रुपला आपण सुरुवात करत आहोत, कोपर खेरणे आणि त्यांना फाईट करणारी टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी नागाव. वळूयात आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिकडे आपले मान्यवर सज्जत, ऑर्गनायझर्स सज्जत आणि आपले समालोचक मित्र राहुल चव्हाण सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. इट्स ओव्हर टू यू. टॉस टाइम. टॉस आपण संपन्न करतोय. हरिभाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. खरं तर एका बाजूला कोपर खैरणे तर दुसऱ्या बाजूला कार्तिकी 11 आई गावदेवी 12-13 नागाव या दोन टीमच्या दरम्यान टॉस संपन्न होतोय. सूरज बडवी आपल्यासोबत जोडले गेलेत. हरिभाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. चला, मयूरदादा सोबत आहेत त्यामुळे मयूरदादा आता कॉल केलाय. मयूरदादा कॉल केलाय. चला, मयूरदादा सोबत आहे आणि प्रतीक दादा आलाय. खरं तर मयूरदादा नेहमी सांगत असतात की या स्पर्धेमध्ये जरी माझ्या नावाने स्पर्धा असली तरी मयूरदादाचं नावाने स्पर्धा असली तरी प्रतीकदादाचं वजन मोठं आहे, कारण ते ही स्पर्धा खरं तर पाहत असतात. त्यामुळे इथे प्रतीकदादा आले. टॉस जिंकलाय टीम नागाव संघानं. सूरज, सर्वप्रथम निर्णय काय? आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि डिफेंड करण्याचा, चेस करण्याचा प्रयत्न करू. काय म्हणशील सूरज? खरं तर आज नागाव संघ म्हटलं की कल्याण डोंबिवली विभागातील एक ताकदवर संघ म्हणून तुमची ओळख आहे आणि नेहमीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करताय. खरं तर एक सामना मला आजही आठवतोय. कल्याण डोंबिवली म्हटलं की शिस्त खरं तर तिथला पाया आहे आणि 24 धावांची पेनल्टी असताना देखील तो सामना जिंकला होता. काय म्हणशील, कशा प्रकारचा परफॉर्मन्स सध्याच्या घडीला सर्व टीम करते, सर्व खेळाडू? चांगला परफॉर्मन्स करतील आणि 24 धावांचा परफॉर्मन्स म्हणजे पॅनल्टी लागली होती आम्हाला, पण ती शेवटी आमचीच चुकी होती. आमच्या असोसिएशनमध्ये आम्ही लोक नव्हते ऐकला, पण आम्ही जिंकली होती मॅच आणि तेव्हापासून कॉन्फिडन्स चांगला झाला. काय म्हणशील? खरं तर डोंबिवली म्हटलं की सांगायला आवडेल स्वर्गीय रतनबॉस स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर महाराष्ट्रातील एक टॉपेस्ट टुर्नामेंट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आता त्याच प्रकारे या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला आयोजन नियोजन पाहायला मिळेल. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? या स्पर्धेमध्ये आम्ही नेहमी खेळायला येतो आणि आता 2 वर्ष बहुतेक स्पर्धा झाली नाही, त्यामुळे यावर्षी आम्हाला संधी दिली, त्यामुळे सर्वांचा आभार मानतो. खरं तर एक नाव मी आवर्जून सांगेल, महाराष्ट्राच्या टॉपर यादीमधील खरं तर पुरस्कर्त्याच्या यादीमधील एक नेहमीच नाव कर्जत तालुक्यातील आपण पाहतोय. ज्याच्या नावानं आपण पाहतो या स्पर्धेमध्ये त्यांच्या कन्याच्या नावानं ध्रुवी 11 कलम संघ देखील खेळला आणि आज त्यांच्या मुलाच्या नावानं कार्तिक 11 नागाव संघ खेळतोय. त्या पुरस्कर्त्याबद्दल काय म्हणशील? संतोष म्हणजे आम्हाला नेहमी एंट्री टाकतो आणि आमच्याकडे पण त्यांनी 2-4 एंट्री टाकल्या होत्या आणि चांगला तो एकदम म्हणजे एंट्री टाकतो, त्याच्यामुळे त्याचा आभार मानतो. थँक्यू सो मच. खरं तर टॉस जिंकला, अभिनंदन. आपल्यासोबत कोपर खेळण्याचे कॅप्टन आहेत. काय म्हणशील, खरं तर टॉस इथे महत्त्वाचा होता या मॅचमध्ये? हो, नक्कीच. तुम्ही टॉस जिंकला असता निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच केला असता. मग आता बॅटिंग करायची आहे. नागाव संघ म्हटलं की एक ताकदवर संघ आहे आणि तुमचा संघ देखील सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतोय, त्यामुळे या स्पर्धेमध्ये खास असं काही वेगळं करण्याचा प्रयत्न? हो, नक्कीच आमचा जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. प्रथम मयूरदादा आणि प्रतीकदादा आणि स्वप्नील म्हात्रे आहेत, यांनी आम्हाला इथं खेळण्याची प्रथमच संधी दिली आहे आणि खूप छान आउटफील्ड आहे. तर आम्ही फर्स्ट टाइम इथं खेळतोय आणि खूप चांगला आउटफील्ड केलं आहे, त्याच्यामुळे मजा येईल खेळायला. या स्पर्धेमध्ये खरं तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की कोपर खेळणे संघ खेळण्यासाठी भरपूर उत्सुक होता आणि खरं तर 2 वर्ष सलग तुम्ही प्रवेश या स्पर्धेमध्ये मागत होते, परंतु प्रत्येक वर्षी आपण पाहतोय मयूरदादा आणि प्रतीकदादा सांगत असतात की ज्या संघाला प्रवेश मिळाला नाही त्यांची देखील इच्छा आपण पुढच्या वर्षी पूर्ण करू. तुमची इच्छा यावर्षी पूर्ण झाली आहे. काय म्हणशील, या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी इतकी उत्कंठा का? नक्कीच, कारण की लाईव्हला बघत असायचो, खूप छान मैदान आहे आणि पूर्ण ग्रीनरी आहे आणि हायमास आहेत. असं वाटतं की इंटरनॅशनल लुक आहे या स्टेडियमला. त्याच्यामुळे प्रतीकदादा आणि मयूरदादा यांचं खूप खूप अभिनंदन. आम्हाला त्यांनी खेळण्याची संधी दिली आणि आमचे जे पॅकर आहेत राकेश रावत आणि पिनूदादा यांचा देखील खूप खूप आभार आहे. चला, खरं तर म्हटलं जातं सो दाऊद एक राऊत. नागाव संघाचे देखील पॅकर राऊतच आहेत, तुमचे देखील खरं तर पॅकर राऊतच आहेत, त्यामुळे तुम्हाला आपण शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा वळतोय आपण मॅचकडे. मायक्रोफोनवरती आज तुम्हाला पुन्हा एकदा जोडले जातील खरं तर ज्या समालोचकाची आपण
सलग 3 दिवस आतुरतेने वाट पाहत होतो ते सर आपल्यासोबत जोडले गेलेत. बचित्र पाटील सर असतील, ओमकार शेट्टी सर असतील, अजय गरज सर असतील. सर आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातोय. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल चव्हाण सर. डावाला सुरुवात डॉट बॉल न झाली आहे. टार्गेट या मॅचमध्ये वडवली संघासमोर 49 धावांचं. प्रथम बॅटिंग करत असताना 48 पर्यंत आर डी चांदप संघाने मजल मारली आपल्या निर्धारित 5 षटकांमध्ये. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 मध्ये 4था दिवस आणि आजच्या दिवसातील ही दुसरी महत्वाची मॅच. लेंथ बॉल अक्रॉस द लाईन तटवलाय. शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात गोलंदाजानं. जोरदार अपील झालंय आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. बरंच काही घडलंय या बॉलमध्ये. टायमिंग थोडंसं चुकलं होतं. बॅटच्या बॉल आतमध्ये लागला. चांगल्या लेंथवर टाकलेला बॉल होता आणि मिडविकेट रिजनमध्ये सर्कलमध्ये फिल्डर होता. त्याने धावत पुढे जात असताना बॉल उचलला आणि फेकला. नॉन स्ट्रायकर सेंडला. तेथे फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न झालेला आहे. महेश आणि ऋतिक हे दोन सलामीवर आपल्याला सध्या खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. महेशनं बॉल फेस केला होता आणि सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. आता त्याचं खातं उघडलं गेलंय की शून्यावर त्याला माघारी परतावं लागतं, हा मोठा प्रश्न आहे. थोड्याच वेळात उत्तर देखील मिळणार आहे. अतिशय सुसज्ज असं हे क्रीडांगण आहे. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर जे मयूरदादा आणि प्रतीकदादा यांचे वडील आहेत, त्यांच्या नावानं हे क्रीडांगण उभारण्यात आलेलं आहे. काय जबरदस्त स्टेडियम आहे खऱ्या अर्थानं. आणि विशेषतः जे स्टँड्स बनवण्यात आलेले आहेत ते लाजवाब. नॉट आउट. फलंदाज सुखरूप आहे. एक धाव कंप्लीट झाली. अकाउंट ओपन झाले दुसऱ्या बॉलवर. गोलंदाज विवेक यावेळेला इनसाइड आउट. अफलातून शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिला चौकार ह्या डावातील ऋतिकच्या बॅटमधून थोडीशी जागा बनवली आणि कव्हरच्या वरून बॉलला काढलं होतं. अफलातून टायमिंग पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा थोडी जागा बनवली. कट करण्याचा प्रयत्न. अपील जोरदार आहे. कॉट बिहाइंड साठी सर्वच्या सर्व खेळाडू अपील करताना दिसत आहेत. स्ट्रॉंग अपील, लाऊड अपील, परंतु पंचांची स्वीकृती मिळालेली नाही. बॅटला अगदी फुंकर घालत असताना हा बॉल विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलाय. पंच अगदी तटस्थ. मात्र चौकार लागल्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाज विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळाले. धावसंख्या स्थिर आहे. बिनबाद 5. पंच खरं तर फिल्डर चेंज केलाय, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे का? फिल्डर चेंज केलाय ती माहिती पोहोचवली आहे का? जो काही योग्य निर्णय आहे तो आपल्यापर्यंत येईल.
चला डिसिजन आलेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला 2 धावांची पेनल्टी असेल. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर ज्या काही धावा होतील त्यामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. चांदप संघाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे. खेळ सुरू करा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा फलकावर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋतिक, ज्याच्या बॅटमधून एक नेत्रदीपक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्ट केलाय. मिस टाइम फटका. मिडॉनचा खेळाडू बॉल खाली आणि फलंदाज बाद. बिग विकेट. सर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. 5 धावांवर पहिला धक्का. सुरुवात फार चांगली केली होती ऋतिकनं. एक क्लासिकल चौकार त्याच्या बॅटमधून आला, परंतु तदनंतर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं त्याने लेंथमध्ये मिश्रण केलेलं आहे आणि अखेर आपल्या जाळ्यात अडकवलंय फलंदाज ऋतिकला. 4 धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी परतावं लागलंय ऋतिकला. संघाची धावसंख्या 1-5. पहिलं षटक अजूनही प्रगती पथावर आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. टार्गेट 49 धावांचं या मॅचमध्ये वडवली संघासमोर. यानंतर ग्रुप जी ला आपण सुरुवात करणार आहोत. कोपरखैरणे आणि नागाव यांच्या दरम्यान पुढची लढत असेल. नवीन बॅटर खेळपट्टीवर राजेश ऑन स्ट्राईक. हो, आल्या आल्या इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. थ्रो केलाय विकेट किपरनं आणि येथे धावचीची संधी. ओव्हर थ्रोचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटर रन आउट. आणखी एक धक्का बसत असताना वडवली संघाला पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 5 धावा, 2 गडी बाद झालेत आणि पेनल्टीच्या 2 धावा देखील आता स्कोअरमध्ये ऍड केल्या जात आहेत. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. एकूण धावसंख्या, सुधारित धावसंख्या फलकावर 2-7. आणि आता पुढचं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतील राहुल चव्हाण सर. प्रेमळ भारी स्वभावाचा साऱ्या बदला पुरुष रान नाव गाजतय मयूर भाईचा. ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतान साऱ्या जिल्ह्यानं र. ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतान साऱ्या जिल्ह्यानं र. असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. खरं तर या स्पर्धेची नियमावली भरपूर स्ट्रॉंग आहे. 49 धाबाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि आता त्यात लक्षाला पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 5 बनल्या, 2 धाबा आम्ही पॅराडिसच्या ॲड केल्या. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आज पनवेलची दगदगती तोप मच्छिंद्र पाटील सर, बॅक सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि त्यासोबत सध्याच्या घडीला आपण जर पाहिला असाल तर जो आवाज कल्याण डोंबिवलीमध्ये रतनबुवा स्मृतिचषक सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये दुमदुमतो असे आमचे करणजी काळन हेडुटणे यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठ पाहुण्यांच्या गर्दीमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सातत्याने पाहुण्यांची रेलचेल तुम्हाला पाहायला मिळते, कारण मयूरदादा प्रतीकदादा यांचा मित्रपरिवार मोठा आहे. त्यामुळे आपण सातत्याने पाहतोय मुख्य व्यासपीठ गजबजलेलं असतो. त्यासोबत आमचे कुणाल राजाराम म्हात्रे 10 क्रिक लाईव्हचे फाउंडर, त्यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या साथीने आमचे बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य धनराजी म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांचेही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर वडवली संघ मात्रावरती खेळतोय. 49 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये. हे टार्गेट कालच्या रात्रीमध्ये खरं तर कानूर संघ विसरणार नाही आहे. स्पीडअप करा, चला मॅचला लगेच सुरुवात करा. ओव्हर नंबर 2चा खेळ. बॉलिंग ट्रॅकवरती जयेश झाटे, तर स्टार्टिंग एअरवरती रोहित.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला, बरदा वेगाने बॉल निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, परंतु पंच सांगतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि एका धावेच्या साथीनं चला खरं तर DRS घेण्यात आलाय. बॉलिंग टीमचा हा रिव्ह्यू असणार आहे, आपण चेक करू नक्की तिथे घडले काय. सलामी जोडी दाखल झाली होती महेश म्हात्रेच्या साथीनं ऋतिक म्हात्रेला आपण पाहिलं, एक चौकार ऋतिकच्या बॅटमधून जरूर आला. यासोबत आपण पाहतोय म्हात्रे स्पोर्ट्स शॉपचे ओनर आमचे महेश म्हात्रे यांना देखील तुम्ही मैदानापट्टी पाहताय. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आता इथून टार्गेट सेट करायचं, जवळजवळ 49 धाबा चेस कराव्या लागतील आणि त्याच अनुषंगाने आता ही सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. अप्रतिम खेळ, अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती आता खरं तर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय, परंतु निर्णय काय येतो हे आपण पाहणार आहोत. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. क्वालिटी विथ क्लॅरिटीसह तुम्ही ही स्पर्धा जरूर पाहताय आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. त्यामुळे रिव्ह्यू आता गमावलाय टीम चांदप संघाने, याची आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील संपर्क नाही आहे. टप्पा पडला, भरदा वेगाने बटन पॅटच्या मधनं बॉल निघून चाललाय श्रेष्ठच्या हातामध्ये, डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. या मॅचमध्ये आता संघर्ष वाढलाय. टीम नवीन बडबली संघाचा देखील शाहू राज्य क्रिकेट संघ नवीन बडबली बराम तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती. RD11 चेअरमन चांदप या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. बरोबर यार, आता फटका चांगला हुक केलाय आणि कदाचित चौकार बुक केलाय. बॉल जाईल तिसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धाव मिळतील 4. हा चौकार आलाय, त्यामुळे धावपला पुढे सरकतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फुल टॉस बॉल, त्यावरती मेजबानी घ्यायची होती परंतु नाही जमलं. सरळ पॉइंटचा खेळाडू त्याच्या हातामध्ये घरपोच सेवा आणि अखेर रोहितला मैदान सोडावं लागतंय. फरदास बाद ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करतोय जयेश झाटेला तुम्ही पाहताय. या मॅचमध्ये तो दाखल झालाय आणि अखेर त्याला देखील सफलता मिळते. रिव्हर्सचा फटका म्हणून तर म्हटलं जातं ना, लगा तो आबाद नाही तर बर्बाद. आणि इथे मात्र आपण पाहतोय खरं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि पॉइंटला खेळाडू उपस्थित होता ज्याने अप्रतिम झेल टिपला. मॅचमध्ये आपण पाहतोय खरं तर क्षेत्ररक्षक तात्या होते पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि त्याने अप्रतिम झेल टिपला या मॅचमध्ये. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज जाता दाखल होतोय जयेश झाटे. अप्रतिम बॉलिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर भरदा वेगाने बॉल निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. 3 नामांकित पंच जोडले गेलेत. मेन पंचाच्या भूमिकेत महेंद्र भबर सर यांना तुम्ही पाहताय, मॅम फ्रॉम कल्याण. त्यासोबत तुम्ही पाहताय प्रशांत देसाई सर, मॅम फ्रॉम डोंबिवली. बॅकपोर्डला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, भरदा वेगाने बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल ची समाप्ती होत असताना आज खरं तर मुंबईचे देखील पंच आमच्या सोबत जोडले गेलेत. त्यांचंही कौतुक व्हायला हवं. संजू सर असतील,
त्यासोबत अमित डांगरे मॅम फ्रॉम कुळगाव बदलापूर त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. डॉट बॉलची समाप्ती होती या मॅचमध्ये. 49 धावाचा लक्ष्याचा पाठलाग. यावेळेला देखील तोच चेंडू तुम्हाला पार मिळतोय. लाईन आणि लेंथ वरती तुम्हाला खरं तर बॉलिंग पार मिळेल. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगाने बॉल निघून चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये आणि अखेर सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल होतोय गोलंदाज. 5 बॉलचा खेळ संपलाय. 13 धाबा फलकावरती पार मिळतील. 3 विकेट काढल्यात त्यामुळे इथून थोडं अडचणीत सापडलाय संघ मांजरावरती बॅटिंग करत असताना शाहूराजे क्रिकेट संघ. नवीन मडवली फटका चांगला विषय मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. हाताचा पिसारा फुलवला आणि अखेर हातामध्ये चेंडूला सामोर घेतले. डीप मध्ये विवेक होते आणि विवेकनं अप्रतिम झेल टिपलाय. रोहन कांबळे या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. तेरा धाबा फलकावरती जोडले गेल्यात. अजूनही 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. या मॅच मध्ये 18 बॉल मध्ये 36 धाबा इथून चेस करावं लागतील. कालच्या रात्रीमध्ये आपण जर पाहिला असाल तर अंधारी रातो में खरं तर तो सामना रंगला होता. काळोख्या रात्री आपण पाहिला असेल तर काय खेळ दाखवलाय खरं तर संघ चांदईनं. भल्या भल्यानं करतो ढेर नाव त्याचं वैभव थेर आणि खरं तर 6 मध्ये 20 धावांची गरज असताना रोहित अडवलेला तो षटकार भरपूर काही सांगून गेला आणि गरुड झेप घेत असताना खरं तर तो षटकार तिथे थांबवला होता. आणि खरं तर कालच्या दिवसामध्ये विक्रमच घडला. चिराग कोळंबेला आपण पाहिलं अगदी अंडर 20चा खेळाडू मैदानावरती खेळत असताना 6 बॉल 6 षटकार त्याच्या बॅटमधून आपण काल याच मैदानावरती पाहिले. आणि आता 18 बॉल 36ची गरज असताना बॉलिंग ट्रॅकवरती विवेक दाखल होतो या मॅचमध्ये आणि त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे. चांदप संघ म्हटला की नो डाऊट निमेश मेंटरच्या भूमिकेत अतिश भंडारी यांना तुम्ही पाहताय. त्यासोबत किरण गुडविंदे, जय जाटे, नामदेव भंडारी, रवी भोईर अप्रतिम खेळ त्यांचा तुम्हाला नवीन पाहायला मिळतोय. त्यासोबत रोहित बोराडे असतील त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता विवेक राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल पहिलाच बॉल लाईन खराब त्यामुळे पंच वळतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. 18 बॉल आणि आता 35 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना खरं तर 50-50 बॅलन्स तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आता इथून चांगले बॅटिंग करावे लागेल. महेश मात्रे स्टॅकिंग एअरवरती तुम्ही पाहताय. महेशच्या साथीने आता दाखल झाला नवीन बॅटर बदलावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. अनिल दाखल होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची घेतली कडा यस्त्यांच्या मागे. हरेशनं हा झेल टिपला आणि अखेर मात्रेला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. वरती आता या मॅच मध्ये दाखल होतो स्टॅकिंग एअरवरती राजा दाखल झाला या मॅच मध्ये. राजा म्हटलं की नावाप्रमाणे आता बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये कारण संघ अडचणीत सापडलाय. एकामागे एक विकेट पडतायत त्यामुळे इथून टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. शफल झाले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. मिडनचा खेळाडू पुढे सरकतोय. बॉलला तुम फेक करेल एक सिंगल धाव इथे एक पडी जातीये.
आणि आता त्या सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. धावफलकावरती धाबा तुम्हाला पार भेटतील 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 49 धाबांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. त्या 49 धाबा चेस करत असताना मी म्हणेन संघ थोडंसं अडचणीत सापडलाय, परंतु नवीन बडबडी संघ म्हटला की कोणत्याही क्षणाला सामना टर्न करण्याची क्षमता आहे. 15 धाबा आहेत. आपल्याला देखील वाईड यॉर्कर चेंडू होता, त्याला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि अखेर सिंगल मिळती आहे आणि सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना आता 16 बनतील. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन ताकदवार टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये बसलेलं हे गाव चांदप तुम्हाला पार मिळतो, तर त्यांच्या विरोधात नवीन बडवली हा संघ मैदानावरती खेळतोय. दोन्ही संघाचा विचार केला तर आजभर क्रिकेट नेहमीच चांगलं खेळत आलेत. एका बाजूला आपण पाहतोय खरं तर जयेश झाटे, त्यासोबत नामदेव भंडारी असतील कॅप्टनच्या भूमिकेत, तर दुसऱ्या बाजूला आज कुणाल राजाराम बात्रे यांचा संघ मैदानावरती खेळतोय. आज धनराज बात्रे ची कमी भासती आहे मैदानावरती, कारण नेहमीच सलामीला जात असतो. टॉप गिअरवरती बॅटिंग त्याची आपण पाहिली आहे, परंतु थोडासा दुखावतग्रस्त आहे. गणपती बाप्पा चरणी आपण देखील प्रार्थना करू की धनराज लवकरात लवकर कमबॅक होईल, यात मात्र शंका नाही आहे. बॉलर तुम्ही पाहताय विवेक दाखल झाला या मॅच मध्ये, कमबॅक करायचा प्रयत्न तो करतोय. टॉस जिंकला होता टीम नवीन बडवलीनं, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि त्यानंतर 48 या आकड्यावरती पूर्णपणे थांबवलं टीम चांदप संघाला. परंतु आता त्याच धाबा चेस करत असताना थोडीशी दमछाक होतीये. शफल क्रॉस झाले, फटका चांगला आहे, स्कोरिंगला खेळलाय. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अखेर संघर्षाचा शंख नाद करणारा येतोय चौकार. आला आणि आता चौकाराच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक तुम्हाला पार मिळेल. कालच्या रात्रीचा जर रोहित विचार केला ना, तर आपण पाहिला असाल चांदई संघ बॅटिंग करत होता. 17 वरती जवळजवळ 8 खेळाडू बाद होते आणि 3 ओव्हर देखील संपल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिला असाल पुन्हा एकदा दुसऱ्या डावामध्ये कानूर संघ बॅटिंग करत होता. 3 ओव्हर नंतर 18 धाबा आणि 3 खेळाडू आउट होते, परंतु तरी देखील तो सामना आपण पाहिला. खरं तर शेवटच्या बॉलपर्यंत रंगला आणि त्यानंतर एक मोठा विजय संपादित केला टीम चांदईनं. परंतु आता आज विजय कोणाचा, कारण एक्स्ट्रा मधून आपण पाहतोय 2 संघ मैदानावरती खेळतात. त्यानंतर रेग्युलर गटाला सुरुवात होईल आणि पहिला सामना नागाव बनाम कोपर खेरडे या 2 टीमच्या दरम्यान. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या वरून बॉल चाललाय, त्यामुळे इथून डॉट बॉलची समाप्ती होतीये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पाणी घेऊन जायचं लवकरात लवकर, खेळाडू कक्षातून पाणी घेऊन जा. आणि आता जशी मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल त्याआधी आपण एक चांगलं संगीत ऐकतोय डीजे रॉनीच्या माध्यमातून. प्रत्येक पिसेकर भावाचा आधार असतोय मयूर दादाला. जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. एका जुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला. साऱ्या समाजात मानपान मिळतो बघाया मयूर दादाला. मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य ते मान करतान र. मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य ते मान करतान र. असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. उद्योजकाय मोठ्या मनाचा गर्वना करीतो पैशांचा. थँक्यू सो मच. 12 बॉल आणि 29 धाबा चेस करावा लागतील या मॅच मध्ये. 12 बॉल 29 धाबा. 12 बॉल 29 धाबा इथून चेस करावं लागतील या मॅच मध्ये. 49 धाबाचं टार्गेट लक्षाचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये आता सामने येऊन ठेपलाय. 12 बॉल 29 धाबा. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रबी भोईर दाखल होतोय. रबी भोईरला तुम्ही पाहतो या मॅच मध्ये आता तो दाखल झाला. इथून
चांगली बॅटिंग आता करावी लागेल टीम नवीन बडवलीच्या या बॅटरला देखील, कारण 12 मध्ये 29 बनतील का हा प्रश्न आता उभा राहिलाय, कारण 18 मध्ये फक्त 20 धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. चला दोन्ही संघ खरं तर कोपर खेळणे आणि त्यासोबत नागाव आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा, त्यानंतर तिथून प्रवेश आतमध्ये होईल. फक्त खेळाडू आपण आतमध्ये यायचं याची नोंद घ्यायची आहे. प्रेक्षक आपण रेलिंगच्या बाहेर थांबा, याची आपण नोंद घ्यायची आहे. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती बालमॅन बॉलिंग ट्रॅकवरती रवी भोईर आता दाखल होतोय, तर स्टॅकिंग एअरवरती बॅटर दाखल झालाय अनिलच्या साथीनं राजा. वेळ थोडंसं जास्त जातोय. किरण गुडविंदे याची पण नोंद घ्यायची, त्यामुळे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. बॉल तयार, 12 बॉल 29 धावा. पहिलाच बॉल फुल टॉस, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फर्स्टला 20 शेप मध्ये खेळाडू पोहोचतोय विवेक. पुन्हा एकदा डीप मध्ये धावा परत पोहोचला आणि अखेर बॉलला त्याने ते मात्र कॅरी केले, त्यामुळे अजून एक धक्का लागतोय टीम नवीन बडबडी संघाला. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळते. फुलटॉस बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर अजून एक विकेट मिळते. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतोय, नवीन फलंदाज श्री मैदानावरती दाखल झालाय. श्रीला इथून आता टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. श्री जाधव, रवी राईट नंबर विकेट. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा लाऊड अपील तुम्हाला पार मिळेल. पंच सहमत नव्हते. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगाने बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल समाप्ती होतीये, त्यामुळे तुम्ही पाहताय धावफलक आता पूर्णपणे थांबलाय. या मॅच मध्ये सलग 2 बॉलचा खेळ संपलाय. 12 मध्ये 29 ची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये सलग 2 डॉट आले, त्यामुळे आता प्रेशर थोडंसं वाढलंय. बॅटिंग करणारा टीम नवीन बडवली संघावरती देखील या मॅच मध्ये परंतु आता त्या दबावाला जुगारून कुठेतरी चांगली बॅटिंग करावी लागेल. सफल झाले. पुन्हा एकदा मागच्या बाजूला खरं तर एसच्या मागे बांधण्याचा प्रयत्न करतोय बॅटर श्री, परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर सलगचा दुसरा डॉट बॉल या मॅच मध्ये श्रीने खेळलाय. तर आता ओव्हर मध्ये आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सलगचा दुसरा डॉट, त्यामुळे 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक पूर्णपणे स्थिर. 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील आता 9 आणि 9 बॉल मध्ये 29 धावा इथून चेस करावा लागतील. बॉल तयार, रवी. हाफ ट्रॅकर बॉल अखेर सफल झाला आणि जो फटका जबरजबर 4 वेळा त्याने ट्राय केलं, अखेर बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. हा चौकार आलाय, संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार तुम्हाला पार्ट मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा रवी दाखल होतोय ओव्हर नंबर 4 मध्ये आणि चौकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 8 बॉल 25 धाबाची गरज. फुल टॉस टर्न केलाय. पुन्हा एकदा स्कोअर लेगला खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतात. नामदेव भंडारी स्वतः संघनायक पोहोचलाय, त्यामुळे सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जोडली जाते. धावफलक तुम्हाला पार मिळेल 25. 25 धाबा जोडले गेल्या, त्यामुळे 7 बॉलचा खेळ शिल्लक. 24 धाबा इथून चेस करावा लागतील. या मॅच मध्ये 7 बॉल मध्ये 24 चेस होतील की रोखल्या जातील. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीम साठी. जर मोठा फटका येतोय तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम नवीन बडवली, परंतु जर इथून आज शेवटचा बॉल डॉट आला किंवा एखादी विकेट भीती तर पुन्हा एकदा पकड मजबूत करणारे टीम चांदप. आणि मोठा फटका आलाय, ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतोय नामदेव भंडारी, त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार आलाय, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता आता शेवटचा 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 6 बॉल मध्ये धावा चेस करावा लागतील 18.
उशीर झालाय त्यामुळे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सहा बॉल 18 धाबाची गरज आहे. अकरा धाबा रवी भोईरनं खर्च केला त्यामुळे 6 बॉल आणि 18 धाबाची गरज या मॅच मध्ये. चला लवकरात लवकर मॅच सुरुवात करा. अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. जवळ आता 3:12 झालेत आणि अजूनही आपला दुसरा सामना सुरू आहे. सहा बॉल आणि 18 धाब्याची गरज आहे आता या मॅच मध्ये. बॉल ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 मध्ये दाखल होतोय गोलंदाज. अनिकेत आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. सहा बॉल 18 धाबा. पहिला बॉल हाफ ट्रॅकर खेचला ऑन साइडला स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या डोक्यावरनं बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे. अनिकेतचं केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. श्री आणि आता पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारलाय त्यामुळे हा षटकार आलाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 12 धाब्याची गरज आहे. दोन्ही संघ तुम्ही पाहताय या मॅच मध्ये खेळत असताना बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन मान्यतेनुसार दोन्ही संघ मैदानावरती उतरले. त्यांनी काय खेळ पाहायला मिळतोय. 49 धाबाचं टार्गेट 3 ओव्हर मध्ये बनल्या फक्त आणि फक्त 20 आणि आता 12 बॉल मध्ये 29 धाबाची गरज असताना 6 बॉल मध्ये 18 आणि पहिला बरोबर षटकार आलाय. दीपक आपण पाहतोय मैदानावरती खेळतोय. श्रीच्या बॅटमधून हा षटकार आलाय त्यामुळे 5 बॉल 12 धाबा चेस करावा लागतील. प्रेशर 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 तुम्हाला पाहायला मिळेल. अनिकेत दाखल होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अनिकेतचा पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दाडलाय त्यामुळे सामना रंगेल. या मॅच मध्ये आशंका नाहीये. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. एका बाजूला चांदप तर दुसऱ्या बाजूला नवीन बडबली. या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल होतं या रन द विकेटनं. हाफ ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या बंड खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील इथे होते. सहमत नव्हते दोन्ही पंच त्यामुळे अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती सिंगच्या साथीने पुढे सरकत असताना 38 धाबा धावफलकावरती जोडले गेले त्यामुळे या मॅच मध्ये आता 5 बॉल 11 धाब्याची गरज आहे. 5 मध्ये 11 चेस होतील की रोखल्या जातील हा देखील प्रश्न आता तुम्हाला पाहायला मिळेल. बिग हिट ऑन साइडला खेळलाय. फटका फर्स्टला डीप मध्ये रवी पोहोचतोय. जेल स्वीकारायचा प्रयत्न त्याने थांबवला. 2 धाबा इकडे मिळतील या शंकात नाहीये आणि आता त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते 40 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 बॉल मध्ये 9 धाब्याची गरज. जर 8 जर धाबा बनल्या तर सुपर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉल मध्ये 9 धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील हा देखील प्रश्न मैदानावरती तुम्हाला पार मिळतोय. बॉलर तयार. राऊंड द विकेट दाखल होतोय अनिकेत. हाफ ट्रॅकर बॉल आपटी बार टाकण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला. भरदा वेगेला बॉल चाललाय शीर्षकाच्या हातामध्ये. लाईन खराब त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि त्यासोबत 1 फॉर दी ओव्हर हा कॉल करण्यात आलाय. जर पुन्हा एकदा असा चेंडू टाकला तर दंडित करण्यात येईल हेच पंच सांगतात या मॅच मध्ये. काहीसा कानमंत्र देण्यासाठी आता स्वतः कॅप्टन नामदेव भंडारी पोहोचला अनिकेत पर्यंत. यंगस्टर खेळाडू मैदानावरती अनिकेत खेळतोय त्यामुळे आता या मॅच मध्ये अनुभवाची शिदोरी आहे नामदेवकडे. त्यांनी काहीसा कानमंत्र दिला या मॅच मध्ये त्यामुळे आता इथून पुन्हा एकदा कशा प्रकारची बॉलिंग करेल हे देखील आपण पाहणार आहोत. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि टप्पा पडल्यानंतर आता एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबा इथे मिळतीये. धावफलक पुढे आता पुढे सरकेल. 4 बॉल 7 धाबाची गरज. या मॅच मध्ये 12 मध्ये 29 धाबाची गरज असताना सामना येऊन ठेपला. शेवटचे 4 बॉल 7 धाबा. बरोबर तयार.
हाफ ट्रॅकर बॉल कदाचित पंच आता घोषित करतील. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, टप्पा पडला, भरदा वेगाने बॉल चाललाय आणि कदाचित हा नो बॉल असावा हेच पंच आता इथे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. आणि पंचांनी घेतली आता तिसऱ्या पंचाची मदत, कारण टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. परंतु या आधी आपण जर पाहिलं तर एक बाउन्सर मारला होता तिथे पंचांनी खरं तर 1 फॉर दी ओव्हरचा कॉल केलाय. त्यामुळे आता कहाणी में ट्विस्ट, सामना इथे रंगतोय. त्यामुळे आता सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, रफ अँड टफ पाहायला मिळतोय. 4 मध्ये 6ची गरज आता आहे जरूर, परंतु हा नो बॉल आहे की व्हाईट बॉल आहे हे देखील आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ आज मात्र शर्यतीचे प्रयत्न करत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहताय मयूर ग्रुप बदलापूर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पदरावरती रंगते. 12 बॉल 29 ची गरज असताना आपण पाहिलं रवी बोरने धाबा खर्च केला तब्बल 11 आणि त्यानंतर आपण पाहतोय खरं तर 6 मध्ये 18 ची गरज असताना पहिल्या 2 बॉलवरती जबरदस्त धाबा खर्च केलेत या मॅच मध्ये 12. त्यामुळे अजून या मॅच मध्ये 4 बॉल आता 6 धाब्याची गरज आहे. त्यामुळे इथून या धाबा चेस होतील की रोखल्या जातील. एखादा मोठा फटका येईल की पुन्हा एकदा डॉट बॉल किंवा एखादी विकेट मिळते या मॅच मध्ये हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. स्टार्टिंग वरती श्री दाखल होतोय. श्री जाधव ना पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय, त्यामुळे आता त्याच्यावरती विश्वास भरपूर आहे. परंतु नक्की इथून निर्णय काय येईल आणि निर्णय आलाय फायनली नो बॉल. त्यामुळे आता उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती धाबा किती येतील? 4 बॉल आणि 6 धाब्याची गरज. या मॅच मध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 43. बिग हिट घेतला ऑन साइडला, गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धनराज मात्रेचं सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय दणदणीत चौकार. थँक्यू सो मच. 3 बॉल 2 धाब्याची गरज या मॅच मध्ये. सामना आवडतोय का? टाळा व्हायला हरकत नाहीये. इथे 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 घडले काय? टप्पा पडला, भरदा वेगाने बॉल चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होती. त्यामुळे या मॅच मध्ये आता 3 बॉल मध्ये 2 धाब्याची गरज असताना सामना येऊन ठेपलाय 2 बॉल 2 धाब्याची गरज. 1 धाव जर एकवटली गेली तर सुपर ओव्हर होईल यात मात्र शंका नाहीये. त्यामुळे इथून या 2 धाबा जमा करावा लागतील. धाव फलक पूर्णपणे आता थांबले या मॅच मध्ये. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, सिंगल तर बेल. दुसरीचा प्रयत्न करतील का पाहावं लागेल. 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय 2 धाबेसाठी. इथून मैदान सोडावं लागलंय. त्यामुळे आता हा सामना तुम्ही पाहता येऊन ठेपलाय शेवटचा 1 बॉल 1 धाब्याची गरज या मॅच मध्ये. इथे सामने रंगतात. हे चित्र आपण नेहमीच पाहिलं. हे क्रीडांगण असंच आहे. इथे प्रत्येकाला खरं तर जगन्नाथ स्मृती चषक जिंकायचं आहे. त्याच अनुषंगाने हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आता 1 बॉल 1 धाब्याची गरज आहे. परंतु या मॅच मध्ये आता दाखल कोण होईल? 1 मध्ये 1 चेस करण्यासाठी जर इथून हा डॉट बॉल आला किंवा विकेट मिळतीये तर सामना सुपर ओव्हर मध्ये दाखल होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. दोन्ही संघ आज मात्र मोठ्या शर्यतीने प्रयत्न करतील. परंतु आज या मॅच मध्ये ज्या 2 धाबाच्या पॅन्टी लागली ना टीम चांदप संघाला, ते भरपूर काही मॅटर करेल. कारण या स्पर्धेची नियमावली भरपूर स्ट्रॉंग आहे. त्यामुळे अजूनही आपण पाहतोय जर पार्टी लागली नसती तर एका बॉल मध्ये 3 धाब्याची गरज असती. परंतु आता पार्टी लागली आहे त्यामुळे 1 बॉल 1 धाब्याची गरज या मॅच मध्ये. आज जर हा सामना चांदपने गमावला ना तर मला नाही वाटत की रात्रभर ते झोपतील. शेवटचा 1 बॉल 1 धाब्याची गरज या मॅच मध्ये. आणि खरं तर 4 बॉल देखील एक्स्ट्रा टाकलेत. अनिकेत कदाचित हाच गोलंदाज होता दैवलीच्या स्पर्धेमध्ये सलग 6 वाईट त्याने टाकले होते. तोच अनिकेत आता तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु आता या मॅच मध्ये अनिकेत करतोय काय? कारण 6 मध्ये 18 ची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. शेवटचा 1 बॉल 1 धाब्याची गरज या मॅच मध्ये. बॉलर तयार होतोय. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या या शेवटच्या 1 बॉल साठी. कारण सामना मैदानावरती रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळेल दाखल होतोय. ज्या खेळाडूवरती टीम नवीन वडवली काळोख्या रात्री देखील विश्वास करते असा फलंदाज निलेश भोईर मैदानावरती दाखल झालाय. तर बॉलिंग ट्रॅक वरती देखील अनिकेत भोईर
एक बॉल एक धावाची गरज असताना बॉल चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार आलाय, त्यामुळे सामना जिंकलाय टीम शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवलीनं. अभिनंदन टीम नवीन बडवली. तर हार्ड लक टीम RD11 जय हनुमान चांदप. चला, खरं तर मार्द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, परंतु धनराज म्हात्रे यांच्याकडून खरं तर अर्धशतकासाठी 5,000 होते. त्यानंतर आता चांगली बॅटिंग केली आहे श्रीनं, त्यामुळे श्रीसाठी तब्बल 2,000 रुपयाची धनराशी धनराज म्हात्रे यांच्याकडून आली आहे, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. आणि या बादचा मार्द मॅच